श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि त्याआधीच ही एक वस्तू घरामध्ये खरेदी करून आणायची आहे. ती कुठली वस्तू आहे तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, आषाढ अमावस्या ही झाल्यानंतर श्रावण महिना हा सुरू होत असतोच. म्हणजे श्रावण महिन्याला बघा काही दिवस बाकी आहेत. त्याचबरोबर 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि त्याआधीच महादेवांच्या आवडीच्या या वस्तू ज्या आहेत तर त्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहे. त्याचबरोबर श्रावण महिना हा महादेवांच्या उपासनेचा महिना मानला जातो. सर्व महिन्यांमध्ये श्रावण महिन्याला अधिक महत्त्व दिलं जातं. श्रावण महिना हा भोलेनाथांचा महिना असंही म्हटलं जातं. या संपूर्ण महिन्यामध्ये महादेवांची पूजा, उपासना, सेवा, व्रत केली जातात. त्यात श्रावणी सोमवारी विशेष करून पूजा केली जाते. या महादेवांचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला घरात खरेदी करून आणायच्या आहेत. त्या कुठल्या वस्तू आहेत त्याच्याच विषयीची माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, श्रावण महिना आणि महादेवांची उपासना सेवा. तर महादेवांची पूजा करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर काही सेवा उपासना करताना देखील आपल्याला सोयीस्कर होणार आहे. तर श्रावण महिन्यात आपण महादेवांची उपासना करतो त्याचं फळ हे आपल्याला निश्चितच मिळतं आणि आपल्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या देखील याने पूर्ण होत असतात. तर श्रावण महिना हा शिवभक्तीचा महिना मानला जातो. तर यंदा 2026मध्ये श्रावणी सोमवार हे 4 असणार आहे. तर श्रावण महिन्याला खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सोमवार आपल्याला शिवांची उपासना करण्यासाठी दिलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त या महिन्यात आपल्याला शिव उपासना, काही सेवा देखील करायच्या आहेत आणि या वस्तू ज्या आहेत त्या जर घरी आणायच्या आहेत. त्यामुळे महादेव प्रसन्न होणार आहे आणि आपल्याला महादेवांचा आशीर्वाद देखील मिळणार आहे. तर सर्वात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे शिवलिंग. बघा, अजूनही तुमच्याकडे जर शिवलिंग नसेल तर शिवलिंग तुम्ही आणू शकता. त्याचबरोबर दररोज शिवलिंगाची जर तुम्ही पूजा केली तर महादेवांचा आशीर्वाद मिळतोच. त्याचबरोबर बघा, तुम्ही धातूचं किंवा पारद शिवलिंग देखील आणू शकता. त्याचबरोबर तसेच बघा, शिवलिंग खरेदी करताना त्यांच्या कुटुंबासोबतचा एक फोटो मात्र नक्कीच खरेदी करून आणायचा आहे. कारण असं म्हटलं जातं की घरामध्ये फक्त शिवलिंग ठेवू नये, त्याबरोबर त्यांच्या कुटुंबासमवेत असलेला जो फोटो आहे तर तो देखील अवश्य ठेवावा. त्याचबरोबर शिवलिंग हे नेहमी छोटं असावं. आपल्या अंगठ्याच्या उंची एवढंच हे शिवलिंग असावं. जास्त मोठं देखील शिवलिंग असू नये. त्यामुळे श्रावणात सोमवारी पूजेसाठी देखील हिचा आवर्जून वापर करू शकता. त्याचमुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या देखील याने पूर्ण होतात. यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे रुद्रयंत्र. बघा, व्यसनमुक्ती, उत्तम आरोग्य यासाठी हे यंत्र अतिशय फायदेशीर असतं. हे रुद्रयंत्र देखील तुम्ही श्रावण महिन्यात स्थापन करू शकता. या यंत्रामुळं घरात सकारात्मक ऊर्जा तयार होत असते. या रुद्रयंत्रावर जर तुम्ही अभिषेक करून हे तीर्थ जे आहे ते जर तुमच्या घरातील कुणी हट्टी मुलं असतील, व्यसनी लोक असतील, जर त्यांना हे तीर्थ जर दिलं तर याने खूप फरक पडतो. रुद्रयंत्रावर रोज अभिषेक केला तर आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर हट्टीपणा, तापटपणा हा देखील कमी होण्यास नक्कीच मदत होत असते. अत्यंत प्रभावी असं हे रुद्रयंत्र आहे. बघा, कुठलीही सेवा, कुठलाही उपाय अगदी आपण मनापासून करतो ना तर श्रद्धेने केला तर त्याचा नक्कीच फायदेशीर ठरतो. यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे रुद्राक्षाची माळ किंवा पंचमुखी रुद्राक्ष. बघा, रुद्राक्षाच्या माळेनं आपण भगवान शिवांचा जप केला तर अत्यंत शुभ मानलं जातं.
रुद्राक्ष हे भगवान शिवाचं एक रूप आहे आणि पंचमुखी रुद्राक्षाची बघा ज्योतिषशास्त्रानुसार जर विधिवत पूजा करून जर तो आपण धारण केला तर आपल्याला आध्यात्मिक शक्ती देखील प्राप्त होते आणि त्याचबरोबर मानसिक शांतीही मिळते. तसेच असंही म्हटलं जातं की जो रुद्राक्ष धारण करतो त्याला सुख, शांती, संपत्ती प्राप्त होते. म्हणून तुम्ही शिवांचा जप करण्यासाठी बघा श्रावण महिना सुरू होण्याआधीच या रुद्राक्षाची माळ नक्कीच खरेदी करून घरी आणू शकता. त्याचबरोबर तुम्ही पंचमुखी रुद्राक्ष देखील धारण करू शकता. यानंतरची महत्त्वाची वस्तू ती म्हणजे अन्नपूर्णा मूर्ती. बघा तुमच्या देवघरात अजूनही अन्नपूर्णा देवीची जर मूर्ती नसेल तर तुम्ही तिची देखील स्थापना नक्कीच करू शकता. कारण अन्नपूर्णा मूर्ती ही पार्वतीचंच एक रूप आहे. तर ज्या घरात खऱ्या अर्थानं अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते, सेवा केली जाते ना, त्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. तिथे कसलीच कमी नसते. कारण बघा अन्नपूर्ण माता ही सौभाग्य, अन्न आणि संपत्तीची देवी आहे. तुमच्याकडे जर अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर श्रावण महिना सुरू होण्याआधी तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणून तिची स्थापना करू शकता आणि विधिवत पूजा देखील करू शकता. त्याचबरोबर घंटा. बघा आपल्या देवघरात अजूनही तुमच्याकडे जर घंटा नसेल तर बघा रोज देवपूजा करून झाल्यानंतर घरात घंटानाद केला तर घरातील नकारात्मक ऊर्जा जी असते तर ती निघून जाते आणि घरात सकारात्मक वातावरण जे आहे तर ते तयार होत असतं. यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे शिवलीलामृत. बघा शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण किंवा अध्याय जर वाचले ना तर आपली जी कुठली कामे असतील ती नक्कीच मार्गी लागतात. त्यामधील बघा प्रत्येक अध्यायाचं ज्याचं त्याचं फळ जे आहे तर ते त्यानं मिळणार आहे. प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं फळ आहे आणि हे आपल्याला प्राप्त होत असतं. जर बघा सद्गुरूंची कृपा होते, पुण्य मिळतं, त्याचबरोबर सत्मार्ग देखील आपल्याला मिळतो. आपत्ती टळते, कल्याण होतं, तर शिवकृपा देखील राहते, संकटातून सुटका होते. त्याचबरोबर सौभाग्य प्राप्तीसाठी देखील हे फलदायी आहे. त्याचबरोबर बाहेरची बाधा होत नाही. जी कामं असतील तर ती यशस्वी होतात, विद्या प्राप्त होते. त्यामुळे श्रावण महिन्यातील बघा तुम्ही अगदी रोज जरी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करता आलं तर आवर्जून करावं. नाही पारायण करता शक्य झालं तर बघा तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथ जो आहे त्याचं एक तरी पारायण नक्की करा. किमान एकदा तरी या महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करावं. त्याचबरोबर ज्यांना बघा शिवाची कृपा यानं प्राप्त होत असते, रोज नाही शक्य झालं तर किमान श्रावणी सोमवारी कमीत कमी शिवलीलामृत ग्रंथाचा 11वा अध्याय हा जरूर वाचावा किंवा श्रवण करा. यानं देखील शिव हे प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. झालेली सेवा महाराजांच्या चरणी